अहवाल मांडल्यानंतर जर सभापती महोदयांनी परवानगी दिली तर अहवालावरती बोलता येतं. एवढ्याच नियमाचा फक्त उल्लेख करतो. पहिलाच अहवाल जो महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग यांचा 19-20 याचा वार्षिक अहवाल जो सादर झाला काल सभागृहामध्ये माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा स्वप्नील लोणकरच्या संदर्भामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. एक तर परीक्षा न होणं आणि ज्यांच्या परीक्षा झाल्या त्यांना नियुक्त न मिळणं किंवा मुलाखती न होणं यातून जी राज्यामध्ये कमालीचा असंतोष आहे आणि स्वप्नील लोणकरच्या वातावरणामुळे ज्या आशा आकांक्षा जागलेला जो तरुण आहे बहुजन समाजातला आहे शेतकरी वर्गातला आहे त्याला एकच वाटतं की मी शासनात जाईन प्रशासनात जाईन. प्रचंड मेहनत घेतलेली असते या मुलांनी. त्या मुलांना नैराश्याने काळवंडलेला आहे. काल मी आज जी बातमी वाचली कालच्या सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काही निवेदन केलेलं आहे पण या सभागृहाला त्या संदर्भामध्ये अद्याप कल्पना नाही. नंबर एक मिनिट. नंबर 2 माननीय संसदीय कार्यमंत्र्यांनी काल असं म्हणाले होते की आज संध्याकाळच्यापर्यंत ते या संदर्भात भूमिका घेतील. 2 ते 3 गोष्टीच्या संदर्भामध्ये. एक, ज्यांच्या परीक्षा झाल्या आहेत त्या मुलांच्या बाबत काय, त्या उमेदवारांच्या बाबत काय, त्यांचा निकाल आणि त्यांच्या नियुक्त्यांच्या संदर्भात आणि मुलाखती सुद्धा त्या कधी होणार. नंबर 2, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो कालापव्यय झालेला आहे त्यामुळे कोविडमुळे असेल अनेक घटनांमुळे असेल त्यामुळे त्या मुलांचं वय सरकलेलं आहे. 1-2 वर्ष वाया गेलेली आहे. त्यांना सवलत देणं नंबर 2. नंबर 3, ज्यांची निवड झालेली आहे त्यांची नियुक्ती देणं आणि ज्यांच्या मुलाखती होऊन देणं आवश्यक आहे ती प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करणं. या सगळ्या गोष्टीबद्दल तातडीनं शासनानं निवेदन करणं आवश्यक आहे. या मुलांना म्हणजे स्वप्नीलने जे लिहिलं की ज्याचा माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी काल उल्लेख केला की हे मायाजाल आहे 2 घेऊन टाकू ना. तर या सगळ्या प्रक्रियेमुळे जर ते वातावरण निर्माण केलं गेलं तर मोठ्या नैराश्याच्या गर्तेमध्ये आपण मुलांना ढकलू या तरुण उमेदवारांना. म्हणून माझी विनंती आहे त्यामुळे माझी विनंती आहे माननीय संसदीय कार्यमंत्र्यांना की तुम्ही याबद्दल विस्तारानं या सभागृहाला अवगत करावं. 31 जुलैपर्यंत नेमकी पदं कोणती भरणार आहात त्याबद्दल सांगावं. एका बाजूला एमपीसीच्या अहवालाच्या संदर्भात दुसऱ्या बाजूला एकूण भरतीच्या संदर्भामध्ये साहेब सगळ्यावर बोलायला पाहिजे असं काही नसतं. माझा ऐका जरा जास्त काळ मी राहिलो इथं. एकूणच भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आर्थिक कारण कोविड हा नंतरचा आला त्यामुळे गेल्या 5-6 वर्षामध्ये साचलेले आहेत की त्यामुळे भरती प्रक्रिया सगळ्यात स्तरावरची म्हणजे शाळांपासून ते प्रशासनातल्या एमपीएससीच्या परीक्षेमार्फत तर याबद्दल तातडीनं जर आपण नाही भूमिका घेतली सभापती महोदय मान्य केलं. जीव गेल्याचं दुःख तर आहेच आपल्या त्या मातेचा आक्रोश आपण ऐकलाय पण या प्रत्येक तरुणाच्या घरातला जो आक्रोश आहे तो सरकारने तातडीनं ऐकावा आणि तातडीने भूमिका घ्यावी आणि आजच सभागृहाला आजच अवगत करावं एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद.